आम्ही दोघे पण जास्त करून नॉनव्हेज वगैरे खात नाही, खाल्ली तर अंडा करीच खातो. मग सारखं अंडा कढी खाऊन पण कंटाळा आलता आणि संडे पण होता, म्हटलं एकदम साधं सिंपलच जेवण बनवते. मग ठरलं की बुंदीवाली कढी बनवून घ्यायची. तर त्यांना कढीसोबत बाजरीची भाकरी खायची होती आणि मला राईस खायचा होता. मग पहिल्यांदा मी व्हाईट कलरचा राईस घालून घेतला. त्यानंतर दोघांना 2 भाकरी पण बनवल्या आणि सोबतच त्यांचे फेवरेटवाले पोंगे पण तळायला घेतले. त्यांच्या तिकडे पोंगे म्हणतात, आपल्या इकडे बॉबी म्हणतात. आणि कढी बनवायला घेतली. 2 ते 2.5 वाटी मी दही घेतलेलं आहे आणि 2 चम्मच बेसन पीठ. चवीप्रमाणे मीठ टाकले, हळद टाकले, व्यवस्थित मिक्स केलं, पाणी पण ॲड करून घेतलेलं आहे. कढईमधून एक्स्ट्रावाले तेल काढून घेतले. त्याच्यामध्ये मोहरी टाकली, हिरवी मिरची, कढीपत्ता, त्यासोबत लसण पण टाकून 2 सुक्या मिरच्या पण ॲड करून घेतल्या. व्यवस्थित मिक्स केलं, लाल मिरची पावडर टाकली, जिरा पावडर टाकली. जे मिश्रण तयार केलं तेही याच्यामध्ये ॲड करून घेतले. 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कढी थोडीशी घट्ट झाली की वरून खारी बुंदी टाकून द्यायची, गॅस बंद करायचं आणि कोथिंबीर पण टाकून द्यायची. छानपैकी मी ताट वाढून तयार केले. पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे, खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि जाता तुम्ही पण एक घास खाऊन